करायचं काय? शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी. शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी. डिझेल पेट्रोल, डिझेल पेट्रोल, डिझेल पेट्रोल. या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. कांद्याला भाव नाहीये, मातीमोल भाव शेतीमालाला आहे. डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही, शेती करणं महाग झालं. आज इथं आम्ही घोड्यावर आलो, घोड्यावर. हे पोलीसवाल्यांनी आमचे घोडे हाकलून दिले, त्याला भोसा मारल्या. पायी आलो, यायला गाड्याला डिझेल नाहीये. दोन आम्हाला मध्ये जाऊ देत नाही. 5 लोक अरे शेतकऱ्याचे कार्यकर्ते, शेतकऱ्याचे प्रतिनिधी, शेतकऱ्याच्या समस्या मांडायला सुद्धा इथं कायदा आणि धाक आडवा येतोय. हे पोलीस अधिकारी आमच्यावर दडपशाही करतात, तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हणतात. आम्ही तयार आहे गुन्हे दाखल करून घ्यायला. निवेदन द्यायचं आहे, साध्या कलेक्टर निवेदन द्यायला जाऊ देत नाही. आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले चालते, पाठा व्हायला तयार आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी. शरद पवार साहेब असह्य उन्हाळा असा या ठिकाणी आहे आणि दिवसेंदिवस तापमान वाढत जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजार भाव जो आहे, त्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही आहे आणि जे थकीत त्यांचं बिल आहे, जे पीक विम्याचे बिल आहे, त्याच्या देण्यामध्ये पण दिरंगाई होत आहे. आणि त्यामुळे शेतकरी हा प्रचंड एकतर वाढत्या तापमानामुळे, उन्हामुळे आणि ह्या भाव न मिळाल्यामुळे किंवा त्यांची वेतन बिल न मिळाल्यामुळे आज प्रचंड अडचणीत आहे. त्यासाठी आम्ही आज पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना त्याबद्दल आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. निवेदनामध्ये शेतकऱ्यांचा भाव मिळाला पाहिजे आणि ते वेळेवर मिळालं पाहिजे अशी मागणी आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की या ठिकाणी नक्कीच आम्ही त्याचं पाठपुरावा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा छत्रपती संभाजीनगर पक्षाच्या वतीने, शेतकऱ्याच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. आणि निवेदन देण्याचं कारण की सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की कांद्याचं शेती उत्पादन जे पीक आहे, प्रामुख्याने सध्या कांदा आहे, मका आहे, गहू आहे, कपाशी आहे, जेवढे काही शेती उत्पादन माल आहे याला अजिबात भाव नाही आहे. लोक हे रस्त्यावर फेकायला लागले, सडायला लागले. ग्रामीण भागातील जाऊन बघा, म्हणजे जे त्याला खर्च केला तो सुद्धा वसूल होत नाही आणि शेतकरी वर्ग त्रस्त आहे. सरकार याच्याकडे कुठल्याही प्रकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे. आमचं म्हणायची एकाधिकार खरेदी योजना आहे सरकारची की त्या हमी भावामध्ये सरकारने ही सगळी पिकं खरेदी केली पाहिजेत. आणि एक्सपोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे किमती कमी झाल्या. जर निर्यात चालू असेल तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली भाव वाढतो, तर निर्याती बंद आहे, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आमचा आहे की आता सध्या शेतीचे दिवस आहेत, शेती मशागत करायची, चांगलं पीक. आता जूनमध्ये पाऊस पडणार आहे, तुम्हाला माहिती आहे. ही सगळी लगबग सुरू आहे आणि सगळे आता शेती जवळपास ट्रॅक्टरवर चालते. जे काही शेतीचे अवजार आहेत ते हे सगळे डिझेलवरती आहेत, पेट्रोलवरती आहेत. शेती मशागतीचे तर याला आता डिझेल पेट्रोलच मिळत नाही आहे ग्रामीण भागामध्ये. जे काही थोडंफार हे रांगा लावून लोक कदरले तर रात्र दिवस उभं राहतात, निघून जातात. म्हणजे हे एक मोठी समस्या आहे. गॅस मिळत नाही आहे, लोक याला मिळत नाही. आणि जे काही खताचे काही जे शेती उत्पादन जे लागतं, खतं, औषधं, बियाणे, याच्या किमती भरमसाठ वाढल्या. मला वाटतं त्या किमती शासनाने कमी केल्या पाहिजे. असे अनेक प्रश्न आमचे या ठिकाणी होते. आणि याच्यात बियाला म्हणजे उत्पादित मालाला शेतीला भाव मिळत नाही आणि जे चढलेले भाव आहे, शेतीला खर्च लागणारे त्याच्या किमती कमी होत नाही आणि डिझेल पेट्रोल मिळण्याची कधी हमी नाही आहे. ह्या सगळ्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये. की विम्याचा प्रश्न शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याला विमा भरून अनेक किती दिवस झाले याच्यासाठी वर्षानुवर्ष लोक भांडतात, त्याच्यासाठी ते विमा शेतकऱ्याला मिळत नाही. कर्जमाफीचं गाजर दाखवलं. आता परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सुद्धा आजकाल का सरसकट 3 लाखाची कर्जमाफी करतोय, परंतु ते तसं बोलतात, परंतु प्रॅक्टिकल करताना आमचं म्हणणं त्यांनी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आणि त्याच्यावरती कुठल्याही अटी घालू नयेत.
त्यांचा आता याला गाडी आहे त्याला घोडी आहे. आता एखादा माणूस आहे सदर शेतकरी झाला तर तो गाडी घेणारच आहे, तो फिरणारच आहे, काही थोडंसं करेल. परंतु या 90% शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे पहिले 50 एकर जमीन होती, 25 एकर होती, एक 2-2 एकर थांबला. नंतर प्रत्येक वर्षी मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, विकत राहतो, कर्ज फेडायला विकत राहतो, सारखा शेतकरी परेशान झाला आहे. म्हणून आता या सरकारने हे शेतकऱ्याचे प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं पाहिजे. तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही जर आता हे तातडीने जर यांनी लक्ष घातलं नाही या गोष्टीमध्ये, हे जर झालं नाही तर मला असं वाटतं की आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी मोठे आंदोलन करणार आहोत. मग त्याला कोणतंही आंदोलन असेल, त्याचं आम्ही रास्ता रोको आंदोलन असेल, उग्र स्वरूपाचे जे आंदोलन आहे. आतापर्यंत आम्ही संयमी स्वभावाने हे शांततेने आंदोलन केले. परंतु जर आता हे कधी थांबणार नसेल, याच्यात काही प्रगती होणार नसेल, गुंडगिरी किती वाढली आहे आपण पाहतो, गुंडगिरी वाढली. काल तुम्ही पाहिले नीटचे पेपर्स फुटत आहेत, आणि हे पेपर फुटून सगळे किती लोक आज त्याच्यात होतं, सगळे आजपर्यंत बोगस लोकांनी डिग्र्या घेतलेल्या आहेत. हे आणि आमचे गरीब मुलं जे क्लास लावू शकत नाही, पैसा खर्च करू शकत नाही, याला नोकऱ्या नाही आहेत, आणि सगळे बोगस लोक याची मोठ्या प्रमाणात चौकशी झाली पाहिजे. या लोकांचे सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता 1-2 जणांना गुन्हे दाखल केले, तात्पुरतं होतं आणि तो विषय संपतो. तर ह्या पद्धतीने जर ह्या आम्ही सगळ्या मागण्या आता याच्यात दिल्या त्या तुम्हालाही पाठवतो. परंतु जर हे तातडीने यांनी हा जर निर्णय घेतला नाही शासनाने, तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही जीवाची पर्वा सुद्धा ते करणार नाही. एवढंच या निमित्ताने आज सांगतो. माझं एक नाही देणारे आहे, त्या गेल्या कित्येक वर्षामध्ये त्यात बदल नाही आहे. ती पायाभूत किंमत महागाई भत्त्याशी रिलेट व्हायला पाहिजे. कारण महागाई वाढला की सगळ्याचे रेट वाढतात, पण शेतकऱ्याला मिळणारा पैसा तेवढाच मिळतो. तो शेतकरी रडतो, त्यांचे मुलं जे शेती विकून शिकवतात त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, त्यांच्या विकायला जातात, त्यांच्यावर बलात्कार व्हायला लागले. काय चाललंय काय मध्ये आणि राज्याला ज्या होत आहेत वेगवेगळ्या